सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते बघा. दोघांनी संघ बॅटिंग करत असताना 48 लॉस ऑफ 4 विकेट. स्ट्राईक मिळाले आकाश या खेळाडूला. जास्त वेळ न स्ट्राईक इन वरती राहिलाय. आता एक चेंडूचा विचार केला तर एक चेंडू सामना केला, एका धाबीचं योगदान दिले आपल्या संघासाठी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी 8 धावा खर्च केल्या मयूरने देखील. शेवटच्या अलीकडच्या बॉलवरती सिंगल आले, स्ट्राईक मिळाले मला. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. आकाश ऑन फायर ठोकलाय दर्जाचा फटका. 6 रन. धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 50 रन्स कंप्लीट. 54 लॉस ऑफ 4 विकेट. 54 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. पाठच्या अलीकडच्या सामन्यामध्ये तब्बल 68 धावा बनवल्या होत्या आनंदवाडी टीमनं. आणि त्याच नंतर आता विचार केला 54 धावा. अजून एक क्या बात आहे. वन शॉट. क्रिकेट मधला सर्वोत्तम फटका ठोकला जातोय. ऑन साइडला उडवला जातोय. बॅक टू बॅक आकाशच्या बॅटमधला दमदार स्ट्रोक पाहायला मिळतात. 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले. आकाश या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. 3 मध्ये 13 धावा त्यानं वैयक्तिक धावा बनवल्यात. 60 आकडा कंप्लीट झालाय दोघांनी संघाचा. विचार केला तर धावा थांबल्या होत्या. स्वप्नील पाटच्या षटकामध्ये 40 धावा होत्या. या षटकाला सुरुवात झाली जशी स्ट्राईक मिळाली आकाश या खेळाडूला. बॅक टू बॅक 2 षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 60 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम बॉल. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. 3 बॉल 3 षटकार. अलीकडच्या बॉल मध्ये स्ट्राईक मिळाली. स्ट्राईकचं सोनं केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कमालची एक्झिक्यूट बॅटिंग पाहायला मिळाली ज्यानं फक्त 4 चेंडूचा सामना केलाय. तब्बल 19 धावा ठोकल्या. आकाश या खेळाडूंना यंग टॅलेंट काय असतं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. भडवळ संघाला बनवायच्या इथे धावा. 66 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. उत्तर दर्यामध्ये धावांची गरज पाहताय तुम्हाला. भडवळ टीमला 24 चेंडू मध्ये बनवायच्या 67 धावा. डीजेला देऊया संधी.